हॅलो गोसावी. हो, सकाळी सकाळी तुम्हाला त्रास देते. देवानच कार सापडली आहे, नंबर आहे त्यांचा. हो, मी तुम्हाला मेसेज करते. ओके. हां, अर्जंटली डिटेल्स पाहिजेत. ओके, थँक्यू. दोन फिंगरप्रिंट सापडले. कारमध्ये आणखी कुठे फिंगरप्रिंट्स? नाही सर, आरोपींनी कार चोरून आणि मोठा गुन्हा करून ही ओशाड जागा पाहून इथं आणून टाकली असेल तर जाधव तसं असतं ना तर कारमध्ये काहीतरी संशयास्पद सापडलं असतं ना. म्हणजे सर अरे म्हणजे कारमधनं जर डेड बॉडी नेली असती तर रक्ताचे डाग सापडले असते, ड्रग्ज नेले असते तर ड्रग्जचे पार्टिकल सापडले असते, आणि जर गावठी दारू कोणी नेली असती तर दरवाजा उघडल्या दारूचा वास आला असता. मग तसं संशयास्पद असं काहीच नाहीये. कदाचित क्रिमिनलचा मोटिव्ह वेगळा असेल. शक्यता नाकारता येत नाहीये. कशी झाली टूर? नेहमीसारखी वाढत्या सॅलरीप्रमाणे टेन्शन देणारी. तू बस, मी चहा करून आणते. चहा राहू दे, तू बस पहिले. मला सांग, पप्पांचं काय कळलं? हां, हॅलो गोसावी. हां, बोला. ओके ओके ओके, थँक्यू सो मच. ओनरचा पत्ता सापडलाय. अनंतराव अभ्यंकर असं नाव आहे. तीनहात नाका इथला इसम. तीनाथ नाका. तीनाथ नाका ठाणे पोलीस स्टेशनच्या अंडर येतो ना? सर. बरं, एक काम कर, अनंत अभ्यंकर आणि कारची कंप्लेंट इथे रजिस्टर केली की नाही ते चेक कर. बरं, तू मी सांगितल्याप्रमाणे पोलीस कंप्लेंट केलीस? हो, केली ना. तुषार अरे कुठे गेले असतील रे पप्पा? 8 दिवस झाले, काहीच कॉन्टॅक्ट नाही आहे त्यांचा. डोंट वरी, मी आलोय ना. मी पोलीस स्टेशनला जाऊन येतो. अननोन नंबर घेऊन बघ. हॅलो, कोण? हो, मी वैशाली अभ्यंकर बोलते. काय मॅडम, कार कुठे सापडली? पप्पा कुठे आहेत? बरे आहेत ना? तुम्ही घाबरू नका. ही कार तुमच्या ओळखीची आहे का? हो हो मॅडम, ही तर माझ्या वडिलांची कार आहे. कुठे सापडली आणि माझे पप्पा? जस्ट रिलॅक्स. सर, अभ्यंकरांची पार्टी वैशाली मॅडम यांनीच कंप्लेंट रजिस्टर केली आहे. मिसेस वैशाली अभ्यंकर, तुमच्या सासऱ्यांच्या बाबतीत जे काही घडलं ते शांतपणे आणि नीट आठवून सांगा. सर, माझे सासरे अनंतराव परदेशात एका कंपनीत जॉब करतात. साधारण वर्षभरापूर्वी अचानक ते घरी परत आले. हे काय पप्पा, तुम्ही असे अचानक आलात? आणि म्हणजे तुम्ही? तुषार अरे, आल्या आल्या काय, जरा बसू देत त्यांना. पप्पा तुम्ही बसा, मी पाणी आणते. पप्पा, एव्हरीथिंग ऑल राईट ना? अरे हो रे बाबा, डोंट वरी. पण शेवटी राज कपूर म्हणतो तेच खरं आहे, अपना घर वो अपना घर. हा, थँक्यू. अरे, मल्टीनॅशनल कंपनीमध्ये चांगली ऑफर आली म्हणून मी तो जॉब स्वीकारला. पण नाही, माझं मन नाही रमलं तिकडे. पण कंपनीबरोबर 5 वर्षाचा बॉन्ड केला होता, म्हणून मला 5 वर्ष नोकरी करायला लागली. शेवटी तो जॉब सोडला आणि तडक इकडे निघून आलो, कायमचा. पण पप्पा, तुमच्या जागी मी असतो तर हा जॉब सोडलाच नसता. कदाचित इंडियात पण आलो नसतो. अरे, तुला इथे बसून बोलायला सोपं आहे रे, पण काय आहे, जाऊ दे. तुला सांगून काहीच पॉइंट नाहीये. तुला तुझ्या फ्लॅटच्या लोनच्या EMI ची काळजी आहे का? हे बघ, डोंट वरी. अरे, तुझा बाप समर्थ आहे अजून, काळजी करू नकोस. पप्पा, तुम्ही चहा घेणार का कॉफी? काही नको. एक काम कर, पटकन एक थंडगार बिअरचा क्रेट मागव. बर. हा, तोपर्यंत मी फ्रेश होऊन येतो. बर. हा. अगं वैशू, ऐक ना. हे काय वैशू, तू फिशवर दूध काय पितेस? फूड पॉइझनिंग होईल ना? त्यासाठी आधी फिश खाल्लेलं असलं पाहिजे ना. म्हणजे फिशचा काटा सुद्धा शिल्लक ठेवला नाहीये पप्पांनी. अगं हळू बोल, पप्पांनी ऐकलं तर काय म्हणतील? ऐकू देत. हे बघ तुषार, त्यांनी कितीही जेवावं ह्याच्यावर माझं काही म्हणणं नाही.
हवं तर मी रोज त्यांना नॉनव्हेज बनवून देईन, पण त्यांचं हे रोजचं ड्रिंक्सचं प्रमाण मला पटत नाही आहे. रोज घेतात ठीक आहे, पण त्याला काही लिमिट आहे का नाही? अरे आज अख्खा क्रेट रिकामा केला त्यांनी. म्हणजे सासऱ्यांचं ड्रिंक्सचं प्रमाण तुम्हाला आवडत नव्हतं? हो सर. नाही, नॅचरली आहे, कुठल्याही महिलेला ते आवडणारच नाही. बरं, या घटनेनंतर काय झालं सांगाल? सर मी बोलू? सर त्यानंतर 2-2.5 महिने पप्पांचा सकाळ संध्याकाळचा कार्यक्रम सुरू होता. आई गेल्यानंतर पप्पा एकटे पडले होते, या भावनेने सुद्धा थोडं दुर्लक्ष केलं होतं. वैशाली, वैशाली अगं खायला घेऊन ये काहीतरी लवकर, पोटात आग पडली माझ्या. आणते पप्पा, 1 मिनिट. तुषार, तू अरे आज लवकर कसं काय आलास ऑफिसमधून? हरकत नाही, त्या निमित्ताने मला देखील कंपनी दे. चल. नको पप्पा. काय रे, काय झालं? पप्पा खूप ॲसिडिटी झाली आहे. अरे ऍसिडिटीवर तर रामबाण औषध आहे. पप्पा प्लीज यू कॅरी ऑन. तुषार, टेल मी, काय झालंय? पप्पा तुमचं हे रोजचं पिणं आहे ना, मला आणि वैशूला नाही पटत हो. याचा अर्थ असा नाही की तुम्ही ड्रिंक्स घेणं बंद करा असं आम्ही म्हणतच नाहीये, पण लिमिटमध्ये करा. पूर्वी मी भंगारवाल्याला महिन्यातून एकदा बोलवायचो, आता तर मला दर 2 दिवसाने बोलवायला लागतंय. अशाने तुमचीच तब्येत बिघडेल पप्पा. अहो पप्पा तुम्ही हसताय काय? अरे हसू नाही तर काय करू, मला माहीतच होतं कधी ना कधी हा दिवस उगवणारच आहे. कारण मी हे थांबवू शकत नाही आणि हे तुम्हाला कधी आवडणार नाही, म्हणून मी माझी वेगळी चूल मांडायचं ठरवलंय. म्हणजे? पप्पा हो, तुम्ही रागवू नका, तुमच्या भल्यासाठी सांगतोय आम्ही. अगं मी पण तुमच्या भल्यासाठीच वेगळी चूल मांडायचं ठरवलंय. पप्पा तुम्ही दुसरं लग्न तर तुषार, अरे तुझी आई गेल्यानंतर मी दुसऱ्या बाईचा विचार देखील केला नाही रे. सॉरी पप्पा, तुम्हाला हर्ट करायचं नव्हतं, पण ए बेड्या, हार्टबीट काही झालं नाहीये, पण तुमच्या चांगल्यासाठीच मी हे करतो. म्हणजे मी एक फ्लॅट घेतलाय ठाण्याला, स्वस्तात मिळाला म्हणून. पप्पा हो, याची काय गरज आहे? अहो पप्पा तुम्ही यावर ट्रॅव्हल वगैरे कसं करणार? आणि तुमच्या जेवणाचं काय? झाले तुमच्या दोघांचे प्रश्न विचारून? हे बघ, ट्रॅव्हलिंगसाठी मी एक कार घेणार आहे. राहिला प्रश्न जेवणाचा, त्याच्यासाठी जेवण बनवणारी बाई सुद्धा मी ठेवू शकतो. आणि आता तर गल्लोगल्ली पोळी भाजीची केंद्र निघालीत, आणि बाहेर जायचा कंटाळा आला तर ऑनलाईन मागवू शकतो ना मी. अरे बाबा, हा स्वस्तात मिळाला म्हणून मी फ्लॅट घेतलाय. माझ्या नंतर ही प्रॉपर्टी तुमचीच आहे. पप्पा नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले, साधारण 6 महिने उलटले असतील. पप्पांचा फोन आला, ते म्हणाले की वैशालीसह तू सुद्धा ये. त्यांना म्हणे काही सरप्राईज द्यायचं होतं. या तुषार, सुनबाई, हा बघा, हा आपला नवीन फ्लॅट. अहो पप्पा कर्जतला, ते पण एवढ्या लांब फ्लॅट कशाला घेतलात? हो ना, ठाण्याला ऑलरेडी फ्लॅट आहे, आता हा कशाला आणखीन? अहो ठाण्याहून कसं बसं तुम्ही 15 दिवसांनी आम्हाला भेटायला येतात, इथे आलात तर महिन्यातून एकदा याल. नक्की तुमच्या मनात काय चाललंय? मला कंपनीतनं जे पैसे मिळाले ना, ते मी सगळे बँकेत गुंतवले. त्याचं व्याज मला 1 वर्षाने मिळणार. मग माझा रोजचा खर्च भागवायला मी पैसे कुठून आणू? म्हणून हा फ्लॅट फर्निचर सकट विकत घेतला मी. पण त्याची गरज काय आहे? अरे टेनंट ठेवणार, आणि त्याच्याकडून जे रेंट मिळेल ना, त्यातून माझा खर्च भागेल ना दर महिन्याचा. पप्पा एवढा सगळा व्याप कशासाठी? आमच्याकडे येऊन राहा ना. तर काय पप्पा? म्हणजे परत भांड्याला भांडं लागणार. अरे असं काय करताय, माझ्या नंतर ही सगळी प्रॉपर्टी तुमचीच आहे ना. आणि असं तोंड पाडून उभं राहू नका. चला, इथे नवीन एक जवळ ढाबा आहे, मस्तपैकी चिकन भाकरी मिळते ते. चला 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 चला. पप्पांनी तो फ्लॅट भाड्याने दिला, पण तिकडचा जो राहणार टेनंट आहे ना, त्याला खूप प्रॉब्लेम होत होते. कारण की रोजचे ट्रेन ट्रॅव्हलिंगचे इश्यूज, त्याच्यामुळे तो वैतागून सोडून गेला. मग आत्ता त्या फ्लॅटमध्ये कोण राहतंय? कोणीच नाही, तो बंदच आहे. पुढे काय झालं?
पप्पा ठाण्याला राहायला गेले तरी दिवसातून एकदा तरी मला नाही तर माझ्या मिस्टरांना कॉन्टॅक्ट करायचे. वीकेंडला आम्ही त्यांच्याकडे जायचो, कधी ते आमच्याकडे यायचे. वैशाली मॅडम, कंप्लेंट तुम्ही लॉन्च केली आहे म्हणून तुम्हाला विचारते. तुमचे सासरे बेपत्ता झाले ते तुम्हाला कधी आणि कसं कळलं? रोज न चुकता फोन करणाऱ्या पप्पांचा 8 दिवस झाले तरी फोन नाही आला. मी रोज फोन ट्राय करत होते पण त्यांनी उचलला नाही, म्हणून मग मी त्यांना भेटायला गेले. वहिनी, तुम्ही एकट्याच आलात? काका कुठे आहेत? म्हणजे अहो वहिनी, गेले 8 दिवस झाले काका कुठे दिसलेच नाहीत. त्यांचा फ्लॅट सुद्धा लॉक, म्हणून आम्हाला वाटलं की नेहमीप्रमाणे ते तुमच्याकडे गेले असतील. हो पण तसं असतं तर पप्पा कार घेऊन आले असते ना. अहो वहिनी, कार पार्किंगमध्ये सुद्धा त्यांची कार नाही आहे. काय? हॅलो तुषार. मला खूप टेन्शन आलं म्हणून मी मिस्टरांना फोन केला आणि त्यांनीच मला पोलीस कंप्लेंट करायला सांगितली. या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही कुठे होतात मिस्टर तुषार? मॅडम, मी AB कंपनीत जॉबला आहे. जनरली माझा जॉब जो आहे तो फिरतीचा आहे, त्यामुळे मी बाहेर असतो. सर्कमटन्सेस पाहता मला असं वाटतंय अनंतरावांचा शोध आपण त्यांच्या फ्लॅटवरच घेऊ शकतो. प्रतिभा, एक काम करा, कोर्टची ऑर्डर घ्या, त्यांच्या फ्लॅटवर जा, चावीवाल्याकडून तो फ्लॅट उघडून घ्या आणि तिथे सर्च करा, क्विक. येस सर. सर, त्याची गरज नाही, म्हणजे कारण पप्पांच्या फ्लॅटची चावी माझ्याकडे आहे. अक्षय, मी त्यांची बेडरूम व्हेरीफाय करते. मला त्यांची रूम दाखवता का? मिस्टर तुषार, अच्छा, मोबाईलच्या युगात दुबईमध्ये काम केलेलं तुमच्या पप्पांच्या घरी लँडलाईन? हाच प्रश्न सोसायटीतीलच नव्हे तर सगळेच आम्हाला विचारतात, म्हणून मी त्यांना फोन नंबर सहित नवीन सेल आणून दिला, पण ते वापरतील तरच शपथ. नाही, पण मोबाईल न वापरण्याचं कारण? पप्पांना मोबाईल टेक्नॉलॉजीचा राग नव्हता, पण मोबाईल टेक्नॉलॉजीमुळे बिघडलेली ॲडिक्ट पिढी पाहून ते खूप चिडायचे, म्हणून सुधारण्याची सुरुवात आपल्यापासूनच करायची हे त्यांचं तत्व असल्याने त्यांनी मोबाईल न वापरण्याचं ठरवलं. ओके, म्हणजे तुषार, तुमचे पप्पा याच फोनवरून तुम्हाला फोन करत असतील? हो सर. ओके, जाधव. येस सर. बरं, या तुमचा पप्पांचा फोन नंबर लिहून द्या. ओके. तुमचे पप्पा इथे एकटेच राहत असल्याने हॉटेलमधनं पार्सल मागवायचे? हो सर, पण कधी कधी त्यांचा मूड झाला तर ते स्वतः जेवण बनवायचे. त्यामुळे त्यांनी स्वयंपाकासाठी कोणी मावशी ठेवल्या नव्हत्या. राग मानू नका, पण माझ्या तपासाचा एक भाग म्हणून विचारते की ते इथे एकटेच राहायचे तर मग त्यांचं एखाद्या महिलेशी रिलेशन वगैरे? ती माझ्या सासूबाईंची साडी आहे. पप्पांनी आयुष्यात मनापासून फक्त दोघांवर प्रेम केलं. त्यांचं पहिलं प्रेम माझ्या सासूबाई, आणि त्या गेल्यानंतर त्यांनी प्रेम केलं ते फक्त त्यांच्या ड्रिंक्सवर. तुमच्या सासरे बुवांच्या अकाउंटमध्ये खूप मोठी रक्कम जमा आहे. हो मॅडम, पप्पांना फॉरेन कंपनीकडून खूप मोठी अमाऊंट मिळाली होती. आमच्या फ्लॅटचं लोन ज्या बँकेत आहे त्या बँकेत इंटरेस्ट जास्त द्यावा लागू नये म्हणून पप्पांनीच तुषारला लोन क्लिअर करायला त्यातलीच अमाऊंट दिली होती. त्यानंतरच हे सगळं घडलं. हे पासबुक मी तपासासाठी जप्त करते.
तुमच्या वडिलांना डायबिटीस होता काय? माझ्या आईला पण डायबिटीस आहे. हो मॅडम, अलीकडेच माझ्या पप्पांना तो डिटेक्ट झाला होता. आम्ही किती वेळा सांगितलं, पण काही केलं त्यांचं गोड खाण्याचं प्रमाण कमी होत नव्हतं. ते कुठल्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेत होते? इकडचेच आय थिंक लोकल डॉक्टर असावेत, पण नाव माहीत नाही मला. प्रतिभा मॅडमचा फोन. हां बोला मॅडम. आमचं लोकेशन आम्ही अनंतरावांच्या फ्लॅटवर सर्च करतोय मॅडम. कोण? तुषार? हां आहे ना. हो काय? ओके 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 मॅडम. तुमच्या दोन्ही हातांचे फिंगरप्रिंट्स हवेत आम्हाला. सर पण मी काय केलंय? तुमच्या पप्पांच्या कारच्या ड्रायव्हिंग व्हीलवर 2 वेगवेगळ्या पुरुषांचे फिंगरप्रिंट्स सापडलेत, असं आमच्या एक्सपर्टचा रिपोर्ट आलाय. तर या केसशी जेवढे पुरुष रिलेटेड आहेत त्या सर्वांचे आम्हाला फिंगरप्रिंट घेणं कायद्याने बंधनकारक आहे. सो प्लीज कोऑपरेट. मिस्टर तुषार, ही आमच्या डिपार्टमेंटची शाई आहे. सहज पुसली जाणार नाही अशा पद्धतीने बनवली आहे ती. अहो पण सर मी काय केलंय? मिस्टर तुषार, कर नाही त्याला डर कशाला? तुम्ही निघा आता, आम्ही काही लागलं तर कळवू. जाधव, यस सर. रिक्षा स्टँड पर्यंत सोडून या ना. ओके सर. इकडे ये रे. काय झालं साहेब? काय रे, नाव काय तुझं? सतीश. सतीश. बरं, अभ्यंकर काकांबद्दल काय सांगशील? साहेब आमचे काका ना एकदम दिलदार आहेत. नीट काय ते सांग. मॅडम, काका ना कोणालाही मदत करायला सगळ्यांच्या पुढे असायचे. बरं आणखी? काही कोणी नवी कंपनी नाही मिळाली ना, ते आम्हाला घेऊन बसायचे. काय सांगतो? दे तुझा फोन दे. ठीक आहे साहेब. काय केलं साहेब? काय नाही रे, तुझा नंबर घेतला. हे घे. काय ना, माझा मूड झाला तर मी तुला फोन करेन ना. हा? अक्षय, अनंतरावांचं काय झालं असेल? भाग्यश्री, काय ना, मिसिंग पर्सन केसमध्ये एकतर हरवलेला माणूस तरी सापडतो, नाहीतर त्याची डेड बॉडी तरी सापडते. इथे अनंतरावांची कार सापडली आहे, पण ते नाही सापडले. पण त्यांचं बरं वाईट झालं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मलाही तसंच वाटतंय. आपल्या अतुल सरांच्या भाषेत बोलायचं झालं तर या केसचा ना स्टार्टिंग पॉईंट सापडू दे, मग केस बघ कशी लगेच ओपन होते. अरे हा, मी त्यांचं पासबुक ताब्यात घेतलंय. ओके चल, मग बँकेत जाऊन चौकशी करूया. अरे जाधव, वैशाली आणि तुषारच्या काय रिॲक्शन्स? मॅडम दोघेही हादरले. मला डाऊट आहे या दोघांचाच या प्रकरणात हात असणार. जाधव, या दोघांच्या विरोधात एक छोटा क्लू तरी सापडू दे. नाही दोघांची वरात काढली ना तर नाव नाही लावणार. चला. गेल्या 20 तारखेपासून अनंत अभ्यंकरांच्या अकाउंटमधून वेगवेगळ्या ATM मधून बरीच अमाऊंट काढली गेली आहे. 20 तारखेपासूनच अभ्यंकर मिसिंग झाले होते. ते ATM सेंटरचे डिटेल्स मिळतील आम्हाला? त्या प्रोसेसला थोडी वेळ लागेल. मी डिटेल काढून कळवतो तुम्हाला. बरं, मला सांगा, अभ्यंकरांचा स्वभाव कसा होता? म्हणजे बँकेत आल्यावर ते कोणाशी कसे वागायचे वगैरे? साहेब, मी आत केबिनमध्ये असतो. बाहेर ब्रांचमध्ये कोण येतं कोण जातं ह्याबद्दल मला काही माहिती नाही. बरं, अभ्यंकरांचं कार्ड ब्लॉक करायचं? नाही नाही, तसं करू नका. यापुढे त्यांच्या अकाउंटमधून जर कोणी अमाऊंट काढली तर आम्हाला ताबडतोब कॉल करा.
तुमचा नंबर लिहायचं. आमच्याकडे एक सिस्टम आहे. पार्टीच्या अकाउंटमधून जर कोणी पैसे काढले तर ते नेमके कुठून काढले ह्याच्या संदर्भातला मेसेज तुम्हाला लगेच येईल. अच्छा. हा घ्या. थँक्स. प्रतिभा, सर, अनंत अभ्यंकर मर्डर केसचा स्टेटस काय आहे? त्यांच्या कारच्या व्हीलवर जे फिंगरप्रिंट सापडले ते रेकॉर्डवरच्या आरोपीचे आहेत की अनंतरावांचा मुलगा तुषार याचे आहेत हे व्हेरीफाय करण्याचं काम सुरू आहे सर. तुषार? हो सर. तुषारवर संशय घ्यायचं कारण? पॉइंट पहिला सर, अभ्यंकर मिसिंग झाल्यानंतर तुषारच्या घराचं लोन फिटलंय. अनंत अभ्यंकर मिसिंग झाल्यावर त्यांच्या ATM कार्डमधून बऱ्याच मोठ्या प्रमाणात कॅश विड्रॉ करण्यात आली आहे आणि हे काम घरातला जवळचा माणूसच करू शकतो. अभ्यंकरांच्या ATMचे डिटेल्स? सर, बँकेकडनं डिटेल्स मागवलेत आणि त्यांनी ATM सेंटरची नावं पण पाठवली आहेत, पण तिथलं सर्व CC कॅमेरे बंद आहेत. छान. याचा अर्थ आरोपी अतिशय हुशार आहे. त्याने आपला फोटो येऊ नये म्हणून ज्या ATM सेंटरवर कॅमेरे बिघडलेले आहेत अशाच ATM सेंटरची निवड केलेली आहे पैसे काढण्यासाठी. सर, मला तुषारचा डाऊट येतोय. मग त्याच्या कंपनीत इन्क्वायरी केलीत का? सर, कंपनीमध्ये इन्क्वायरी केली, पण त्यांचं म्हणणं आहे की पर्सनल डिटेल्स देऊ नाही शकत. त्यासाठी आपल्याला हायर ऑथॉरिटीचं लेटर लागेल. सर, तसं लेटर ड्राफ्ट करू? गो हेड, लगेच. बरं, आणखी काही इन्फॉर्मेशन? सर, मिसिंग पर्सनला मोबाईल फोन आवडत नव्हता म्हणून त्याने घरात लँडलाईन लावून घेतली होती. त्याचे डिटेल्स मागवल्यात, लवकरच मिळतील. आणखीन एक पॉइंट सर. बोल. अनंत अभ्यंकरांच्या घरी सापडलेले हॉटेल्सचे मेनू कार्ड आणि वॉचमनच्या स्टेटमेंटवरनं असं लक्षात आलंय त्यांना ड्रिंकसाठी कोणाचीही कंपनी चालत असेल. आणि हाच पॉईंट लक्षात घेऊन आपण लोकल बार्समध्ये चौकशी केली तर त्यांना शेवटचं पाहणारं कोणीतरी आपल्याला सापडेल कदाचित. गुड. हा चांगला पॉईंट आहे. तुम्ही या अँगलने पण तपास करा. येस सर. येस. काय त्रास आहे हा? काय झालंय वैतागायला? वैतागू नको तर काय करू? पोलीस कुठल्या कंपनीची इंक वापरतात देव जाणे. साबणापासून ते शॅम्पूपर्यंत सगळं वापरून झालं, पण ही इंक काय जात नाहीये. ऑफिसमध्ये असा गेलो ना तर बॉसला काय उत्तर देऊ? ऑलरेडी उशीर झाला ऑफिसला. वैतागू नकोस. चण्याचं पीठ देते त्याने जातील डाग. ठीक आहे ते. तुषार, एक विचारू? बोल. पोलिसांना आपला डाऊट तर आला नसेल ना? काय काही काय बडबडते, गप्प बस. अरे बघ, बॉसचाच मेसेज आला असेल. वैशू, मेसेज बघ. महोदय, आपल्या वडिलांच्या मृत्यूचा दाखला तयार आहे. तरी कार्यालयात येऊन आपली ओळख पटवून तो घेऊन जावा. तुषार, सर, हा सगळा काय प्रकार असेल? अक्षय, खूप सिरियस मॅटर आहे हा. लगेच स्पॉट व्हेरिफिकेशन करा. येस सर. यांना पाहिलंय? अहो, याला कसं विसरेल? अहो, याचंच तर काम केलं आम्ही. हे बाबा, काय ते नीट सांग. साहेब, सगळं सांगतो. त्या दिवशी आमची नाईट होती. त्या टायमाला काय पाहिजे? ते म्हणजे बॉडी बुकिंग करायची? नाही, क्रियाकर्म करायचं आहे. अहो साहेब, यालाच तर बुकिंग म्हणतात. बरं, बॉडी कोणाची आहे? बाईची का बाप्याची? बाप्या, सॉरी, माझा मित्र येतो. बरं, बॉडी घेऊन या. हो, मी एकटाच कसं आणू? तुम्ही मला मदत करा ना थोडी. म्हणजे तुम्ही एकटेच वाचवायला आलात? हो, काय करणार? माझ्या मित्राला माझ्याशिवाय दुसरं कोणी नातेवाईकच नाही आहे. अहो साहेब, काय लफडायचं तर नाही ना? नाही. अहो, हे काय मी डॉक्टरचं डेथ सर्टिफिकेट आणलं ना, हे बघा ना. पेपर तर बरोबर वाटतंय. प्लीज मला मदत करा ना. बरं, बॉडी कुठे आहे? या, दाखवतो.
अहो असं बॉडी कोण बसून घेऊन येतं का हो काय लफड्याचं तर नाही ना? हो असं काय करताय तुम्ही आता डेथ सर्टिफिकेट पाहिलं ना? अहो साहेब, अशी बॉडी बसून कोण घेऊन येतं का? हो माझ्या मित्राची शेवटची इच्छा होती की त्याला तिरडीवर झोपून जायचं नव्हतं, म्हणून मग असं बसवणार. अहो साहेब, काय काय कोणाच्या कशा कशा इच्छा असतात. मॅडम, जो डेड बॉडी घेऊन आला होता तो दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन अस्थिसुद्धा घेऊन गेला. काही भानगड झाली का? अहो, भानगड झाली म्हणून तर तुमच्याकडे आलोय ना. मॅडम, त्याच्याकडे तो डेथ सर्टिफिकेट होतं म्हणून आम्ही. तुमच्या डेथ सर्टिफिकेटचं एंट्री बुक आम्हाला दाखवा. हो मॅडम. अनंत अभ्यंकर. रेफरन्स तुषार अभ्यंकर मुलगा. आणि यामुळेच तुषारला ऑफिसमधनं फोन आला असणार. डेथ सर्टिफिकेट देणाऱ्या डॉक्टरांचं नाव डॉक्टर पत्की. मॅडम, या डॉक्टर पत्कीचे बरेचसे डेथ सर्टिफिकेट आमच्याकडे येतात आणि हे काही लफडीची कामं करत नाही, त्यामुळे आम्हाला काही संशय आला नाही. डेड बॉडी या माणसाने आणली होती? बॉडी आणणारी ही ती व्यक्ती नाही. नीट बघा, म्हणजे या घटनेला तसे बरेच दिवस झालेत, तर थोडं नीट आठवून सांगा ना. मॅडम, बॉडी आणणारी ही ती व्यक्ती नाही. बरं, तो माणूस दिसायला कसा होता? म्हणजे त्याचं वर्णन सांगू शकाल? त्याच्या चेहऱ्यावर एखादा डाग वगैरे? साहेब, एवढं आठवत नाही हो. हां, आठवलं. काय? साहेब, बॉडी आणणारा त्या दिवशी म्हणजे त्या रात्री कवटी फुट्यापर्यंत थांबला होता आणि बऱ्याचदा बाथरूमला गेला. बाथरूमला? हो मॅडम. असं सारखं सारखं कोणी जात नाही ना, म्हणून विचित्र वाटलं, म्हणून लक्षात राहिलं. तुम्ही माझ्याकडे? आय मीन मला नाही समजलं. यांचं डेथ सर्टिफिकेट तुम्ही दिलं होतं? नाही हो, त्या माणसाला मी आयुष्यात कधी पहिल्यांदा बघितलेलंच नाही आहे. सर्टिफिकेट देण्याचा प्रश्न येतच नाही. हे तुमच्या सहीचं डेथ सर्टिफिकेट आहे. ही माझी सही. ओ गॉड, हा वेल प्लॅन गेम आहे. अनंतरावांचं डेथ सर्टिफिकेट बोगस आहे. व्हॉट? हो सर, आणि त्याच्यावरती सही सुद्धा वेगळी आहे. डॉक्टरांचा स्टॅम्प वापरून झिजलाय आणि हा फ्रेश आहे. प्रतिभा, सर, अनंत अभ्यंकर मर्डर हा एक वेल प्लॅन मर्डर आहे आणि यातला आरोपी अतिशय हुशार आणि सुशिक्षित आहे, एवढं नक्की. सर, अनंतरावांच्या घरच्या फोनचे कॉल डिटेल्स मिळालेत. वाण्यापासून ते वाईन शॉपपर्यंत सगळ्यांचे नंबर आहेत. पण सर, ह्याच्यामध्ये एक PCOचा नंबर आहे आणि या एकाच नंबरवरनं अनंतरावांना सतत फोन केले गेले. आणि हा नंबर सर डॉक्टर पत्कींच्या हॉस्पिटलच्या बाजूचा आहे. म्हणजे आरोपी डॉक्टर पत्केंच्या एरियामधलाच आहे. कशावरून मॅडम? एरियामध्ये असे बरेच डॉक्टर्स असतात, पण मोजक्याच डॉक्टरांना डेथ सर्टिफिकेट्स इश्यू करण्याची परवानगी असते आणि अशा डॉक्टरांकडे एक कोड नंबर असतो. याचा अर्थ आरोपीने हा कोड वापरून बोगस डेथ सर्टिफिकेट आणि बोगस स्टॅम्प बनवून हा गेम केलाय. अरे पण हा कोड नंबर फक्त डॉक्टरांखेरीज कंपाऊंडरलाच माहिती असू शकतो. सर, म्हणजे डॉक्टरांच्या कंपाऊंडरनेच गेम केलाय? या केसमधला एक अँगल तपासायचा राहून गेलाय. कोणता सर? सांगतो. मला सांगा, अनंत अभ्यंकरांना डायबिटीस होता ना? हो सर. जनरली डायबिटीस असतो तेव्हा आपण घराच्या आजूबाजूला असलेले डॉक्टर शोधतो. तुम्ही एक काम करा, अनंत अभ्यंकरांच्या घराच्या आजूबाजूला असलेले सगळे डॉक्टर ट्रेस करा. क्विक क्विक. अरे बघा, यात आपल्याला नक्की काहीतरी क्लू मिळेल. फास्ट, क्विक. काय रिपोर्ट? मॅडम, अनंत अभ्यंकर यांच्या एरियातल्या सगळ्या डॉक्टरांना मी व्हिजिट केलं. पण अभ्यंकर नावाचा कुणी पेशंट नसल्याचं त्यांनी सांगितलं. हां, पण मॅडम सगळे डॉक्टर झालेत, पण एक डॉक्टर राहिलेत. कोण? डॉक्टर साळवी. येस, हाऊ कॅन आय हेल्प यू? डॉक्टर, आम्हाला एका केस संदर्भात तुमची हेल्प हवी आहे. बोला. यांना ओळखता का आपण?
हो, हे तर माझे पेशंट अनंतराव. पण यांना काय झालंय? ते नंतर सांगतो, पण तुम्ही यांना शेवटचं कधी पाहिलं? फार दिवस झालेत. आणि यांना कोणता आजार होता? डायबिटीस. तुमच्याकडे डायबिटीसचे किती पेशंट आहेत? फार नाही आहेत. सॉरी, आम्ही तुम्हाला त्रास देतोय, पण मिस्टर अभ्यंकर इज नो मोर. व्हॉट? त्यांचा मर्डर झालाय आणि त्याच संदर्भात आम्हाला तुमच्याकडची डायबिटीस पेशंटची लिस्ट चेक करायची. हो, देतो ना. पण मला सांगा, डायबिटीसच्या पेशंटचा आणि अभ्यंकराचा खुनाचा काय संबंध? संबंध आहे. ज्या व्यक्तीने त्यांचं क्रियाकर्म केलं होतं तो स्मशानात बऱ्याचदा बाथरूमला गेला होता, म्हणून तो डायबेटिक असण्याची शक्यता आहे. तुम्ही पोलीस खरंच खूप ग्रेट आहात. एवढ्या खोलात शिरून काम करता, आम्हाला कळत सुद्धा नाही. थांबा, तुम्हाला केस पेपरची फाईल देतो. हे घ्या. येस, राम आहुजा. तुला यांचं डाऊट येण्याचं कारण? कारण त्यांचा ॲड्रेस हा डॉक्टर पत्कींच्या डिस्पेन्सरी जवळचा आहे. डॉक्टर आहुजा आणि अभ्यंकरांचं? अहो, खूप चांगली मैत्री. दोघं जेव्हाही ट्रीटमेंटला यायचे, हसत खेळत बोलत राहायचे. राम आहुजा, राम नेहमीच्या आहुजा. पण हा सर्वे कशासाठी आहे? अहो सर, एक औषध लॉन्च होत आहे बाजारात, खास डायबेटिक पेशंटसाठी. हां, आणि त्याने काय ना सर, जखम झाली तर ती लवकर भरून निघते. दॅट्स वंडरफुल. पण माझा रेफरन्स कुठे मिळेल तुम्हाला? तुमचा रेफरन्स म्हणजे मेडिकलमधनं होणाऱ्या सेल आणि बिझनेसवरनं आमच्या रिसर्च टीमने एक लिस्ट तयार केली आहे, त्यावरनं मिळाला. दॅट्स ओके. पण मग आमची प्रायव्हसी म्हणजे सर, हे पेशंटच्या बेटर. अरे उर्मिला बहन, जरा पाणी घे. नाही नाही सर, ठीक आहे. बाजारात गेले, काम बोलली आमची. एक मिनिट, मी घेऊन येतो. ग्लास. इट्स ओके. मी काचा गोळा करतो. नको, तुम्हाला लागेल, उगाच जखम होईल. अरे मग तुमचं औषध आहे की नवीन? अहो, ते अजून लॉन्च व्हायचंय. बर, एक मिनिट, मी कागद आणि हे आणतो. नाही, माझ्याकडे आहे. उगाच लागायला नको ना माझ्या हाताला. सावकाश. हो, उगाच लागायला नको कोणाला. द्या इकडे, मी डस्टबिन टाकतो. आम्ही टाकू खाली जाऊन, उगाच घरात रिस्क कशाला, नाही का? ठीक आहे. हाऊ आर यू फिलिंग नाउ? बेटर, मस्त. सर, फिंगरप्रिंट ब्युरोचा रिपोर्ट आलाय. येस, वी आर व्हेरी मच देअर. काय म्हणते रिपोर्ट? आहुजाच्या फिंगरप्रिंट्स स्टिअरिंग व्हीलच्या फिंगरप्रिंट्सची मॅच होत आहेत. उचला त्याला. येस सर. आहुजा, अनंत अभ्यंकर मर्डर केसमधले सगळे पुरावे आमच्याकडे आहेत आणि ते सगळे तुझ्या विरोधात आहेत. त्यामुळे आता हा खून तू का आणि कसा केलास एवढंच सांगायचं. डायबिटीज या एकाच आजारामुळे माझी अनंतरावांशी ओळख झाली. मला त्यांच्या घरचे
आणि आर्थिक परिस्थितीची कल्पना आली. मी त्यांच्याशी मैत्री वाढवायचं नाटक सुरू केलं. त्यांच्याकडून पैसे कसे उकळता येतील याचा मी विचार करत होतो. अशातच एक दिवस मेरे नसीब में तू है के नहीं, तेरे नसीब में मैं हूँ के नहीं. चीयर्स. अनंता, आज एकदम मूड मध्ये दिसतोयस तू. येस, मी आज एक डिसिजन घेतलाय आहुजा, आणि म्हणून मी आज एवढ्या मूडमध्ये आहे. अरे कसला डिसिजन आहे ते तर सांगशील. कोकणात शिफ्ट व्हायचा. वा. चला, या निमित्तानं कोकणात माझ्यासाठी एक घर झालं. पण काय रे, मी तुझ्या घरी आलेलं चालेल ना तुला? अरे काय विचारणं झालं का मित्रा? यू आर मोस्ट वेलकम ऑलवेज. पण काय रे नंदा, कोकणात तू प्रॉपर्टी वगैरे बघितली आहेस का? अरे मध्ये पेपरमध्ये एक जाहिरात आली होती, म्हणून मी त्यांना इन्क्वायरीसाठी फोन केला. तर त्यांच्याकडे नारळाची आणि आंब्याची बागायती असलेली घरासकट प्रॉपर्टी आहे. वा, लकी आहेस यार. ना म्हणजे कोकणात अशी प्रॉपर्टी मिळणं म्हणजे कठीण आहे. पण काय रे, पैशांची व्यवस्था कशी केली आहेस? नाही, सांगायचं नसेल तर नको सांगूस. मित्र म्हणून सहज विचारलं आपलं तुला. अरे तुला नाही सांगणार, तू कोणाला सांगणार? काय आहे, माझा एक कर्जतला फ्लॅट असाच पडून आहे. तो मी सेल आउट करणार. त्याचे बऱ्यापैकी पैसे येतील आणि राहिलेले पैसे माझ्या बँक अकाउंटमधून देणार. आणि त्या फ्लॅटला कस्टमर? अरे तोच तर शोधायचा आहे ना. आणि तीच कटकट आहे. कर्जतला जा, कस्टमर बघा. पण मी एक एजंट बघणार आणि त्याला कमिशन देऊन मोकळा होणार. बस, तो पण खुश. अनंता, त्यापेक्षा तुझं कमिशन मलाच देऊन टाक ना. म्हणजे? अरे काय ना, की कर्जतमध्ये माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाचं नुकतंच लग्न झालंय आणि तो त्याच्या मुलासाठी कर्जतमध्येच फ्लॅट बघतोय. वाव, गुड न्यूज. क्या बात आहे, दिलं तुला कमिशन. अनंताचा माझ्यावर विश्वास बसला आणि लगेच माझं प्लॅनिंग सुरू झालं. आमच्या एरियातले डॉक्टर पत्की डेथ सर्टिफिकेट देतात हे मला माहीत होतं. म्हणून मी त्यांच्या नावाचं डमी लेटर हेड आणि स्टॅम्प बनवून घेतला. त्यानंतर अनंताला फ्लॅटचं डील करायचं असं सांगून मी त्या फ्लॅटची पॉवर ऑफ अटर्नी माझ्या नावावर करून घेतली. आणि मग एके संध्याकाळी फ्लॅटचं डील करायला पार्टी येणार आहे असं त्याला सांगून त्याला कार घेऊन बोलावलं. अरे बाबा, काय झालं? अरे डायबिटीज. लवकर ये रे. अरे आहुजा, झालं का रे? आलो आलो. अरे चल लवकर. आता काय करतोय? काही नाही रे, हात धुतोय. आटप लवकर. आणि मग अनंताची डेड बॉडी घेऊन स्मशानात गेलो. त्यानंतर त्याची ATM कार्डावरून वेगवेगळ्या ATM सेंटरमधनं पैसे काढले आणि पॉवर ऑफ अटर्नीच्या आधारानं फ्लॅट माझ्या नावावर करून घेतला. प्रतिभा, यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करा आणि यांच्यावर पुढील कारवाई सुरू करा.